लागलेला नाहीये, पण चांगला थ्रो म्हणावं लागेल. चांगलं कलेक्शन होतं, चांगला थ्रो होता आणि चांगली फिल्डिंग महेशच्या माध्यमातून. पुढील चेंडू, हा सुंदर चेंडू आहे आणि हा सुंदररित्या त्याला अंजाम देखील दिलेला आहे. चेंडू येतोय लॉंग ऑफच्या दिशेनं, 4 धावा. महामानव चषक 2024 सर्व सहभागी संघांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. बेलारी पंचक्रोशी मर्यादित भीमसंघर्ष क्रिकेट संघ बेलारी आयोजित महामानव चषक 2024 आणि पहिला षटक देखील संपतंय आणि षटकाखेर धावसंख्या झाली ती 5. आता मात्र प्रदीप त्याची जागा घेण्यासाठी येतोय. प्रदीपच्या माध्यमातून दुसरा षटक पाहायला मिळेल. हा मातबर फलंदाज होता आणि आहे. गोलंदाजी देखील बरेच वेळा त्याची झलक पाहायला मिळाली आपल्याला. फील्ड सेटअप करत असताना सूरज प्रदीपसाठी पुन्हा एकदा पंचाच्या डाव्या बाजूला मारा होईल आणि हा सुंदर चेंडू ऑफ स्टंपच्या दिशेने बाहेर जाणारा चेंडू आणि चेंडू वाईड घोषित करतायत पंच. पंचांचं काम पाहतायत रतन मानेकर, मनोज पवार, रमेश म्हात्रे हे 3 पंच लाभलेत या स्पर्धेसाठी. पुढचा चेंडू प्रदीप येता आणि हा मला वाटतं पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. पंच वाईड घोषित करतायत. पुन्हा एकदा सातत्यानं अतिरिक्त धावा जमा होत आहेत आणि धावसंख्या झाली ती 7. लॉस ऑफ 1 विकेट. प्रदीप याचा पुढचा चेंडू ओव्हर द विकेट मारा होईल. लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न केला होता. डीप चेंडू आणि 1 धाव मिळते. चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय प्रदीप याचं. महामानव चषकामध्ये 16 संघ, या 16 संघांमध्ये बक्षीस पात्र फेरीत 4 संघ जाणार आहेत. आणि हा पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची नोंद होते. काहीसा दबावात खेळताना दिसतोय पंचशील 11 संघ. कारणही तसंच आहे. पंचांनी अतिशय सुंदररित्या पंचांचं काम पाहिलंय आजच्या दिवसामध्ये. आणि हा टॉपेज हा मला वाटतं झेल टिपला जाईल आणि प्रदीपला पहिलं यश मिळतंय आणि संघाला दुसरं यश मिळवून देतोय प्रदीप. आता मात्र ऋतिक आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी केली होती त्यांनी मागच्या टुर्नामेंटमध्ये. आज मात्र तशीच आवश्यकता आहे. कुंडी 11 संघ आपला संघ घेऊन रंगमंचावर यायचंय. सर्व काय आपण मैदानात एंट्री करताना समोरूनच करायचे, नाही तर पेनल्टी लावण्यात. प्रदीप याचा पुढचा चेंडू पाहायला मिळतोय ऋतिक साठी आणि हा बघा फसवा चेंडू स्लोअर 1 आणि 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. काहीसा संत चाललेला सामना. जेव्हा 42 धावा लागल्या होत्या, 41 धावा लागल्या होत्या फलकावरती, तेव्हा असं वाटलं होतं कुठेतरी कमबॅक करतील पंचशील संघ, कारण त्यांच्याकडे फलंदाजीची ताकद तेवढी आहे. मात्र संदेशच्या जे पहिल्या षटकात काही टिच्चून मारा झाला त्याचं प्रत्युत्तर त्यांच्याकडे नव्हतं. हा बघा खोलवर टप्प्याचा चेंडू, 1 धाव मिळते. 22च्या स्वरूपात पंचांचा इशारा. 22. प्रदीप याचा पुढचा चेंडू. अतिरिक्त धावा या षटकामध्ये थोड्याशा गेलेल्या दिसत आहेत, मात्र टिच्चून गोलंदाजी होताना दिसते. खोलवर टप्प्याचे चेंडू टाकले जात आहेत वारंवार. हा पुन्हा 1 धावा का तटावलेला चेंडू आणि 1 धाव मिळते. पुन्हा एकदा षटक संपतंय. षटका अखेर धावसंख्या होती ती 11. लॉस ऑफ 2 विकेट्स. पंचशील 11. तिसरं षटक हाताळण्यासाठी
मला वाटतं सूरज येताना दिसतोय. महामानव चषक 2024 या स्पर्धेचा आगाज ज्या पद्धतीने झालाय, 2 षटकारांनी या स्पर्धेचं स्वागत केलं होतं सूरज याने आणि खरंच चांगली फलंदाजी पाहायला मिळाली सूरज आणि संदेशच्या माध्यमातून. तितकासा चांगला शेवट करू शकले नाही आपल्या इनिंगचा. मात्र 42 धावांचं टार्गेट त्यांनी सेट केलंय पंचशील 11 संघासमोर आणि काय आव्हान वाटतंय पंचशील संघाला. ऋतिक आता मात्र बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. सूरज स्वतःचं पहिलं आणि संघाचं तिसरं षटक हाताळण्यासाठी येत असताना पंचांच्या डाव्या बाजूला मारा होईल ऋतिकसाठी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि चेंडू जातोय निर्धाव. अतिशय सुंदर. हा मग एक चांगला उभरता तारा आहे बेलारी पंचक्रोशीचा आणि नक्कीच या पंचक्रोशीमध्ये खेळताना त्याने आपलं कौशल्य दाखवलेलं आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू तटावलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि 1 धाव मिळते. युट्यूबच्या माध्यमातून महामानव चषक 2024 आपण घर बसल्या पाहू शकताय. अधिकृत लिंक जी आहे ते आपल्या ग्रुपवरती दिलेली आहे, सर्वांनी तिला. आणि सुंदर त्या चेंडू आणि चेंडू जातोय सीमारेषेवर आणि संदेश झेल सोडणार नाहीये. झेल टिपला जातोय. तिसरा झटका बसतोय. आता मात्र मनोहर त्याची जागा घेण्यासाठी खेळपट्टीवर दाखल होताना दिसतोय. काहीशे मोठे फटके खेळावे लागणार आहेत. फलंदाज देखील माहिती आहे. पुढील चेंडू सूरज याचा या संघासाठी. ओहो, हा मात्र सुंदर कनेक्शन आहे आणि चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. पहिला षटकार येतोय. खरं तर देर आहे, दुरुस्त आहे असं म्हणावं लागेल. स्लॉट मध्ये असलेला चेंडू आणि चेंडू येतो मिडॉनच्या दिशेनं, लॉंगॉनच्या दिशेनं 6 धावांसाठी. धावसंख्या 18. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस बाय सूरज. मला वाटतं लालच दिलं होतं या चेंडूवरती. सुंदर असा स्ट्रोक. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी तोच चेंडू आणि तोच प्रहार. मिळत आहेत 6 धावा या चेंडूवरती. 2 चेंडू मध्ये 12 धावा ठोकले आहेत या फलंदाजांना. फलंदाज नाव आहे मनोहर ऑन फायर आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली होती 24-24. सातत्याने स्लॉट मध्ये मारा केला जातोय. आता मात्र लाईन ऑन लेंथ मध्ये लक्ष द्यावं लागेल सूरज याला. हो, चांगला चेंडू बघा. चेंडूवरती थोडीशी नक्षीदार कामगिरी केल्यावरती असा काहीसा रिझल्ट मिळत असतो. आणि 24 धावा झालेत आणि शेवटच्या षटकामध्ये 18 धावा. 6 चेंडू 18 धावा. कोण षटक हाताळणार आणि जुने जाणते खेळाडू शेवटच्या षटकामध्ये येताना दिसत आहेत. विजय भुवड. ओल्ड इज गोल्ड. बघा मित्रांनो, वय हे केवळ आकडे आहेत. आवड असणं आवश्यक आहे आणि या आवडी जपत असताना विजय भुवड आपल्या संघासाठी रामेश्वर स्पोर्ट्स क्लब तामनाळ या संघाने सातत्याने खेळणारा खेळाडू आणि सुंदररित्या कलेक्शन झालं नाही. मात्र चेंडू नक्कीच चांगला टाकला होता विजय यांनी आणि पहिल्या चेंडूवरती धाव मिळत नाहीये. 5 चेंडू 18 धावा. 3 षटकार लावावे लागतील पुढील 5 चेंडूमध्ये. आणि हा मला वाटतं
सीमारेषा चेंडू येत असताना चांगलं चांगलं कलेक्शन महेश. मला वाटतं हा बघा जुना जाणता खेळाडू, 2 चेंडू जे पकडलेत त्याने अतिशय काबिल तारीफ, 2 चेंडू पकडलेत. ही आताची जी फिल्डिंग होती, नवीन खेळाडूंना लाजवणारी अशी फिल्डिंग होती. खरंच चांगलीच संदीपजी साप्ते साहेब यांचं देखील आगमन झालंय. या स्पर्धेत त्यांनी विशेष अशी महत्वाची भूमिका बजावलेली आहे आणि त्यांना विनंती करतो आपण स्टेजवरती स्थानपन्न व्हायचं आहे. साप्ते साहेब, गणपत जाधव साहेब, आपण देखील स्टेजवर स्थानपन्न व्हायचं आहे. या आपल्या सहकार्यामुळेच ही स्पर्धा आम्ही पार पाडू शकतोय. आणि आता मात्र प्रीतम प्रीतम या संघाचा कर्णधार आता मात्र स्ट्राईक वर जाताना दिसतोय. पुढे होणारा सामना कोंडी 11 वर्सेस बेलारी कदमवाडी. आणि सुंदर यात्राव चेंडू पहिल्या चेंडूवरती आणि सुंदर झेल गवाळीद्वारा पाहायला मिळतोय आपल्याला. आणि विजय भुवड यांची बघा काय गोलंदाजी आहे, सुंदररित्या गोलंदाजीचं प्रदर्शन करताना विजयजी भुवड मातबर खेळाडू. पाठ जायचंय आपल्याला. आणि अजूनही काही चेंडू शिल्लक या षटकातील. 2 चेंडू शिल्लक आणि धावसंख्या झाली ती 26. हा सुंदर पुश केलेला चेंडू. अशा प्रकारे काल बटलर जे चेंडू मारत होता या प्रकारचे चेंडू मारतोय.